मीरा भाईंदरमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐणीवर आला आहे। रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे कारण दिले जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चक्क भीक मांगो आंदोलन केले। मीरा रोड रेल्वे स्थानक परिसरात मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। तुम्ही बघत असाल अनेक वर्षापासून दरवर्षी म्हणजे ही बॉम्ब चालू असते की नगरपालिकेच्या एरियामध्ये खड्डे झालेले आहेत, विजवायला आम्हाला आंदोलन करायला लागतं। हे जे नालायक सरकार आहे यांना मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही खड्डे विजू शकत नाही, पाणी देऊ शकत नाही, शिक्षा देऊ शकत नाही, शिक्षण देऊ शकत नाही, आरोग्य देऊ शकत नाही, देणार काय? तुमची स्वतःचा फक्त परिवार फक्त सुखी ठेवण्याचं काम तुम्ही करताय, लक्षात घ्या। हे निर्लज्ज अधिकारी आहेत ना, यांना कुठेतरी आता वट्टीवर आणायचा वेळ आहे, लक्षात घ्या। खड्ड्यासारख्या गोष्टीसारखी तुम्हाला आंदोलन करायला लागतात आणि तुम्ही पैसा नसल्यामुळे आम्ही महाराष्ट्र सेनेच्या वतीने भीक मांगो आंदोलन ठेवलंय आणि हे जे तुम्हाला आहेत ना डबे हे आम्ही पोहोचवण्याचं काम करणार आहेत। त्यामुळे मीरा भाईंदरचे सगळे अधिकारी आणि जेवढे नगरपालिकेचे जनप्रतिनिधी आहेत हे हतबल झालेले आहेत। हे कुठेतरी त्यांचं अस्तित्व उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांना कुठल्याही बाबतीत बोलण्याचा अधिकार नाही। दोन आमदार एकामेकावर ताशेरे ओढतायत की तुम्ही तुमचा रोड कसा बनवलाय, तुमच्या प्रोजेक्टला रोड कसा बनवलाय, याच्यावरच फक्त भांडणं चालू आहेत, नागरिकांची कुणाला पडलेली नाही। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भीक मांगो आंदोलन ठेवलेलं आहे। हे डबे आम्ही आयुक्तांना पोहोचवणार आहेत, लक्षात घ्या। आणि मला असं वाटतंय की मीरा भाईंदरचे आयुक्त हतबल आहेत, मीरा भाईंदरच्या आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे। IAS ऑफिसर आहेत, IAS ऑफिसचा कुठलाही त्यांना अधिकार वापरत नाही, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही निषेध व्यक्त करतो।